आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी, गुंडविरोधी पथकाची धडक कारवाई, आरोपी जेरबंद। खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने स्कॉर्पिओ कार घेऊन गेल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या गुंडविरोधी पथकाने शिताफीने अटक केली। सद्दाम कयूम कुरेशी वय 35 राहणार मोठा राजवाडा वडाळा गाव नाशिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी इसरार इस्लाम खान राहणार वडाळा रोड नाशिक यांनी वाहन खरेदीसाठी नासिर कुरेशी याच्याकडून 19 लाख रुपये घेतले होते। फिर्यादीने ठरलेल्या हप्त्यांनुसार दंडासह संपूर्ण रक्कम परत करूनही नासिर कुरेशी याने अधिक पैशांची मागणी सुरू ठेवली। 28 एप्रिल 2026 रोजी तो फिर्यादीच्या गॅरेजमध्ये जाऊन जबरदस्तीने महिंद्रा स्कॉर्पिओ MH1 CD 9210 या वाहनाची चावी हिसकावून गाडी घेऊन गेला। त्यानंतर 11 जून 2026 रोजी नासिर कुरेशी व सद्दाम कुरेशी यांनी चॉपरचा धाक दाखवत अधिक पैशांची मागणी केली। पैसे न दिल्यास फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार घनश्याम महाले यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी सद्दाम कुरेशी हा द्वारका येथील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात येणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला। स्कॉर्पिओ वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले। त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अविनाश देवरे, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, गुरु गांगुडे, राकेश राऊत, कल्पेश जाधव आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तपणे पार पाडली। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी मोहसिन पठाण।